तावदसा तुफानाची ही सुरुवात आहे. या व्यक्तिमत्वास पात्र आम्ही जन्मलो मातीत किती होणार ग माती, या खापराच्या दिव्यात कधी पेटणार वाती. शिक्षकांच्या समस्येसाठी अहोरात्र झटणारे माझा शिक्षक बांधव, जर ज्याला पेन्शन भेटत नसेल तर मी सुद्धा पेन्शन घेणार नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर आमदारकींची पेन्शन नाकारणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार नागो गानार साहेब यांच्याशी आमचे मुख्य संपादक अनिल बळी यांनी संवाद साधला असता शिक्षकांच्या या टीईटी परीक्षेबाबत तथा त्यांनी या प्रसंगी बोलताना आपले मत व्यक्त केले. नमस्कार सर. नमस्कार. शिक्षकांच्या अनेक ज्या समस्या आहेत आणि आपण एक हृदयातले आमदार म्हणून, आणि हृदयातले आमदारच नव्हे तर शिक्षकाच्या मनातला गळ्यातला ताईत म्हणून ओळखल्या जातात, तेव्हा तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? महाराष्ट्रात टीईटी बाबत एक मोठा संभ्रम काही नेत्यांनी आणि ट्युशन क्लास चालवणाऱ्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक हा भीतीग्रस्त वातावरणात आज माणूस घडवण्याचं शिक्षणाचं काम करतोय. कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या अंतर्गत असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना ज्यांची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2013 किंवा त्यानंतर झाली त्यांनाच टीईटी करणं बंधनकारक आहे. 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी जे नियुक्त झाले 1 ते 8ला शिकवणाऱ्या पदाकरता त्या शिक्षकांना टीईटी करणं बंधनकारक नाही. ही बाब सर्व शिक्षकांनी लक्षात घेऊन आपली भीती दूर केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांच्या अधिकारात दिलेला आहे. राज्य सरकारची ही भूमिका आहे की 13 फरवरी 2013 हीच टीईटी लागू करण्याची तारीख आहे आणि त्यामुळे राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षकांसाठी 13 फरवरी 2013 नुसारच टीईटीचा विचार केला जाईल. आणि म्हणून या तारखेनंतर जे नियुक्त झाले किंवा या तारखेला जे नियुक्त झाले त्यांनाच टीईटी अनिवार्य असून यापूर्वी 13 फरवरी 2013 पूर्वी जे नियुक्त झाले त्यांना टीईटी करणं अनिवार्य नाही, बंधनकारक नाही. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. यापूर्वी जे अनाधिकृत प्रकारचे अप्रुव्हल दिलेले आहेत आणि काही शिक्षणाधिकारी तथा शिक्षण उपसंचालक गब्बर झालेत, त्याबद्दल आपलं मत काय? शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या राज्यात फक्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सातत्याने आवाज उठवते. आपण आवाज उठवला, शासनाला SIT गठीत करण्यास बाध्य केलं. राज्यात जिथे जिथे बोगस नियुक्त्या, बोगस मान्यता, बोगस शालार्थ ID झाली, जिथे जिथे संस्था चालकांनी शासनाला लुबाडलं, बेरोजगार शिक्षक कर्मचाऱ्यांना लुटलं आणि नोकरीत लावून त्यांच्या पगारातूनही लूट केली, त्यांना सेंट्रल जेलमध्ये पाठवा, त्यांची संपत्ती जप्त करा. याकरता सातत्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लढते आहे. SIT गठीत झाली आहे. SITचा अहवाल आल्यावर या सर्व भ्रष्ट संस्था चालकावर आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. शासनाला ती कठोर कारवाई करायला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भाग पाडेल ही शिक्षकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. 2026 मध्ये होऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार आपण उभा करणार आहात का? शिक्षक मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आपला उमेदवार उभा करतेच. आमची शिक्षक मतदारांना विनंती आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या उमेदवारालाच निवडून दिलं पाहिजे. धंदा करणाऱ्यांना, पैसे देऊन मत मागणाऱ्यांना, बियर बार आणि अन्य ठिकाणी मत मागण्यासाठी अनधिकृत मेळावे घेणाऱ्यांना
धडा शिकवला पाहिजे आणि शिक्षक परिषदेच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे अशी विनंती मी सर्व शिक्षक मतदारांना करतो. शिक्षण विभागातील घोटाळा आंधळ दळते आणि कुत्रं पीठ खाते ही परिस्थिती शिक्षण विभागात झाली असताना फेब्रुवारी 2013 पूर्वी असणाऱ्या शिक्षकांनी टीईटीच्या बाबत कोणत्याही प्रकारे घाबरू नये. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आपला उमेदवाराला उमेदवारी देऊन या होऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघामध्ये निश्चितच निवडणुका लढल्या जातील आणि शिक्षकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून परिषद काम करत आहे, शिक्षक परिषद काम करत आहे अशी ग्वाही सन्माननीय माजी आमदार नागो गानार साहेब यांनी दिलेले. उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल मुख्य संपादक अनिल मळी. धन्यवाद.